जय जिजाऊ, जय शिवराय, जय सावित्री, जय ज्योती, जय भीम. मी मनाली तरडे सामाजिक विश्लेषणासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यामध्ये भोले बाबाच्या सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 221 जणांचा बळी गेलेला आहे. आणि विशेषतः यामध्ये महिला आणि लहान बालकांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेचा सर्वप्रथम मी इथे निषेध नोंदवते. इथे जो सत्संग झाला त्या भोले बाबाचं प्रवचन संपल्यानंतर जेव्हा ते भोले बाबा पेंडॉलमधून जायला लागले, त्याच्या मागे मागे ते अनुयायी गेले. त्या अनुयायांनी तिथे गोंधळ केला आणि त्या गोंधळाकडे हा जमाव धावायला लागला आणि या कारणास्तव तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झाली. अधिकृत आकडा हा 221 सांगण्यात येतो, परंतु यापेक्षाही जास्त लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले असतात. आणि विशेषतः या मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये महिला आणि छोट्या बालकांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी एक विशेष घटना घडलेली आहे. ती अशी की जेव्हा तिथले रवी यादव नावाचे उपनिरीक्षक तिथे ही घटना घडल्यानंतर जेव्हा पाहण्यासाठी गेले आणि तिथे पसरलेले जे मृतदेह होते लहान बालकांचे आणि महिलांचे, ते मृतदेह पाहता क्षणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मृत्युमुखी पडले. बघा किती भयावह घटना असेल, किती भयानक घटना असेल, किती विदारक चित्र असेल तिथलं. का घडतात अशा घटना, का घडतात? या घटनेमागचं कारण काय, कशासाठी हा सत्संग? आणि तिथे महिला पडतात, मोठ्या प्रमाणामध्ये महिला बळी पडतात. महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो, तिच्या असुरक्षिततेचा फायदा घेतला जातो. तिला अशा प्रकारचे हे भोंदू बाबा अनुयायी, समाजातला गोरखधंदा करणारा हा साधू आणि त्यांचे अनुयायी तिच्या असुरक्षिततेचा फायदा घेतात आणि ती बळी पडते. माय माऊली, किती उदाहरणं देता येईल. समाजामध्ये वावरत असताना एखाद्या महिलेला जर मूल होत नसेल, ती वांझ असेल, तर तिला नाना प्रकारचे टोमणे देऊन, वांझ देऊन तिला समाजामध्ये राहण्यासाठी किंवा तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केली जाते. आणि अशा प्रकारची ही असुरक्षित झालेली महिला अशा प्रकारच्या साधूकडे धावते. किती दुर्दैवी घटना या विज्ञान युगामध्ये. स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय मूल जन्माला येत नाही, पण साधू जवळून जाऊन मूल होईल का? नाही होऊ शकत. मग अशा महिलांचा या समाजामध्ये फायदा उचलला जातो. तसेच कुटुंबामध्ये असलेले अनेक गोष्टी असतात. मुलांना नोकरी नसते, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो. तर 4 महिने आधी आमच्याकडे अमरावतीमध्ये अशा प्रकारचं सत्संग झालेला होता. एक बुवा आलेला होता. त्या बुवानी सांगितलं, 1 लोटा जल सारी समस्या का हल, नहीं तो एक काम करो, बेल के पान को शहद लगाओ और वो पिंड पे रख दो, आपके जीवन के सब दुख दूर हो जाएंगे. आपके बेटे को नौकरी भी मिलेगी, आपके बेटे का शिक्षण भी होगा, सब कुछ होगा. हे वास्तव आहे की शिक्षण हे कष्टाने, अभ्यासाने होत असते. नोकरी उपलब्ध असेल तरच मिळते. मग कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही, नोकरी करायची नाही, तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येईल अशा प्रकारचे आमिष दाखवून या महिलांना बळी पडतात आणि महिला या विषयाला बळी पडतात. किती दिवस या देशामध्ये अशा प्रकारचा ह्या बाबाबुवांचा गोरखधंदा चालणार आहे? आपल्या संतांनी, समाज सुधारकांनी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन केले आहे. अगदी संत तुकाराम त्या आधीपासून
आपल्याला सर्व संतांनी, समाज सुधारकांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. अशा प्रकारच्या या भोंदू साधूंच्या बळी पडू नये म्हणून आपल्याला मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीने जगण्याचा मार्ग दाखवला आहे. याच्यामध्ये संत तुकाराम, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे कितीतरी महात्म्यांचे, संत महात्म्यांचे आणि समाज सुधारकांचे आपल्याला नाव घेता येतील. परंतु आपणाला या संतांची दिलेली, ह्या संतांनी दाखवलेला मार्ग आपल्याला पटत नाही आणि ह्या भोंदूगिरी करणाऱ्या, अंधश्रद्धेच्या भूलथापा करणाऱ्या या बुवाबाजीच्या बळी आपण पडतो. आणि या ठिकाणी सर्वात जास्त महिला बळी पडतात. याचं मोठं दुःख होते आणि ह्याच महिलांची खिल्ली उडवल्या जाते, त्यांच्या बुद्धिमत्तेची खिल्ली उडवली जाते, त्यांच्या कृतीची खिल्ली उडवली जाते. खूप वाईट वाटतं हो. जिजाऊ, सावित्री, ताराबाई, ताराराणी शिंदे अशा कितीतरी महिला, झाशीच्या राणी, ह्या महिलांनी त्या परिस्थितीमध्ये, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिलांना चांगल्या जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे. जीवनामध्ये चांगली कृती करणे कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही. कष्ट करूनच सर्व काही मिळतं. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे असतेच आणि ते दुःख निवारण करण्याचा मार्ग हा भोंदू बाबा नसून आपण स्वतः त्यातून मार्ग काढणं गरजेचं असते. संत तुकाराम म्हणतात, ह्या महाराजांबद्दल संत तुकाराम महाराजचा एक प्रसिद्ध अभंग आहे. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू. अंगी लावून या राख डोळे झाकुनी करती पाप. अंगी लावून या राख डोळे झाकुनी करती पाप. दावनी वैराग्याचा कळा भोगी विषयाचा सोहळा. दावनी वैराग्याचा कळा भोगी विषयाचा सोहळा. तुका मने सांगू किती जळो तयाची संगती. काय समर्पक वर्णन केलं आहे संत तुकारामांनी. काय आजकालचे साधू एसी कार मध्ये फिरतात, करोडोच्या प्रॉपर्टी असतात. किती उदाहरण आहे, किती साधूंच्या प्रॉपर्ट्या उघडकीस आल्या, किती साधूंची कुकृत्य उघडत आहे. आसाराम बापू सारखा सगळ्या देशभर जगभर प्रसिद्ध झालेला बाबू किती कुकृत्य कुकर्म होते. ते सर्व कुकर्म, ते कुकृत्य समाजावर आलेले असतानाही आपण महिला का बळी पडतो? आपण महिला का स्वतःमध्ये का आत्मविश्वास निर्माण करत नाही? जीवनामध्ये कठीण कमी जास्त प्रसंग येत असतात, जात असतात, पण स्वतःचा मार्ग स्वतः काढणे आपल्याला जमलं पाहिजे. आपणच गेलो नाही तर ह्या भोंदूंचे दुकानदारी नाही चालणार. आपण जातो, आपण बळी पडतो म्हणून यांच्या दुकानदाऱ्या चालतात. आपल्यामुळेच हे सर्व काही घडते. म्हणून महिलांनो, या अशा प्रकारच्या कुकृत्याच्या, ह्या भोंदूगिरीच्या मागे न लागता संत महात्म्यांनी, समाज सुधारकांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालावं अशी मी कडकडची विनंती करते. सत्संग के नाम पर भीड़ जुटाना एक धंधा है. सत्संग के नाम पर भीड़ जुटाना एक धंधा है. इनमें शामिल होने से कुछ भी हासिल नहीं होता, इससे अकाली मौत आती है. इस धंधे से बचने के लिए इस धंधे से बचिए. सबको विनंती है, सब महिलाओं को मेरी हाथ जोड़ के विनंती है, ऐसे भोंदू बाबा से दूर रहिए. अपने आप में आत्मविश्वास निर्माण कीजिए. ये भोंदूगिरी बंद करना है तो हम महिला ही बंद कर सकते हैं, क्योंकि सबसे ज्यादा महिला ऐसे भोंदू से, ऐसे इस प्रकार के भोंदू बाबा के पास जाकर उनका धंधा बढ़ाती है. मैं सबको निवेदन करती हूँ कि ऐसे भोंदू बाबा से दूर रहिए. धन्यवाद.